सकाळ माध्यम समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीमध्ये राज्यातल्या 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा साजरा होतोय आणि या सोहळ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। वाशीतील सिडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड या उपक्रमांतर्गत हा सोहळा पार पडतोय, तर भाविकांना पादुकांचं दर्शन मोफत घेता येणार आहे। दरम्यान शिवपुरी अक्कलकोटचे परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांचे वंशज डॉक्टर पुरुषोत्तम राजमवाले यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। पादुकांचा सोहळा रंगलेला आहे, भाविकांची मांदियाळी इकडे पाहायला मिळते। आता आपल्यासोबत आहे डॉक्टर पुरुषोत्तम राजमवाले, गजानन महाराजांच्या पादुका इथे ठेवलेल्या आहेत। आपण त्यांच्याकडूनच मार्गदर्शन जाणून घेणार आहोत। सर नमस्कार, इथे पादुका ठेवलेल्या आहेत, मोठ्या संख्येने भाविक सुद्धा येत आहेत, काय मार्गदर्शन कराल? कारण गजानन महाराजांचा जो पुढचं जे काम आहे ते कार्य तुम्ही पुढे नेत आहे। नमस्कार ताई, खूपच सुंदर हा सोहळा झालेला आहे आणि अशा प्रकारे 18 वेगवेगळ्या संस्थानांच्या सगळ्या संतांच्या महंतांच्या अवतारांच्या ह्या पादुका एकत्र आलेल्या आहेत। पादुका प्रतिकात्मक असतं, शेवटी त्या गुरूंची इथे सूक्ष्म रूपाने त्यांचं अस्तित्व असतं असं मानतो आपण। आणि एवढ्या मोठ्या सगळ्या संतांचा हा मेळा इथे भरलेला आहे आणि त्यांच्या चरणी आपलं मस्तक ठेवावं असं भाग्य आपल्याला मिळतं आहे। त्यामुळे भविष्यामध्ये असे उपक्रम होतही राहतील, अधिक आपणही करायचेच आहेत। पण हा पहिला असणे आणि भारतातीलच नव्हे जगातला पहिला सोहळा आहे हा, जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने संतांचं एकत्रीकरण झालेलं आहे। त्यामुळे इथे येऊन दर्शन घेणं, इथल्या वातावरणामध्ये श्वास घेणं, याचा अनुभव घेणं याची सगळ्यांना गरज आहे। आणि इथं येऊन दर्शन नाही घेतलं, नुसती ह्या स्पंदनं जरी इथे घेतली तरीही मी म्हणतो आपलं भाग्य ठरेल। त्यामुळे देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो असं म्हणत प्रत्येकजण इथल्या चैतन्याची अनुभूती घेतोय। कॅमेरामॅन विकी कदमसह मी श्वेता भालेकर, परब, साम टीव्ही न्यूज, वाशी।